Hello guys, welcome to 3S Kitchen channel. I am Aditi. I am back with a new recipe. आज आपण फक्त 19 मिनिटात 6 मॉर्निंग ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट बनणाऱ्या ह्या रेसिपी आहेत. आपली पहिली रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे, ती म्हणजे मसाला पाव. चला तर एका कढईमध्ये 1 चमचा बटर घेतला आहे. त्यात आपण चॉप केलेला कांदा टाकला आहे. आता आपण इथं कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेतला. आता आपण यात कांदा लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत. आलं लसूणच्या पेस्टला पण हलकसं ब्राउन होईपर्यंत आपण इथं फ्राय करून घेतले. आता आपण यात चॉप केलेला 1 टोमॅटो घातला आहे. गाईस, संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर काहीतरी खाण्याची इच्छा सर्वांचीच होते. नेहमी चहा बिस्किट किंवा फरसाण खाऊन कंटाळा येतो. घरच्या घरी मोजके साहित्याचा वापर करून तुम्ही मसाला पाव बनवू शकता. आता आपण पूर्णपैकी इथे टोमॅटो शिजवून घेतला आहे. यात आपण चवीनुसार मीठ टाकले. आता यात 1 वाटी शिमला मिरची ॲड केली आहे, 1 किंवा अर्धी वाटी. आता शिमला मिरचीला पण मस्तपैकी फ्राय करून घेतलं आहे आपण, तुम्ही पाहू शकता. आता यात आपण टाकलं आहे 1 चमची तिखट आणि इथं आपण पावभाजी मसाला ॲड करतो आहे. आता पुन्हा थोडंसं मीठ टाकले, कोथिंबीर बारीक कापून आणि अर्धा लिंबू ॲड केला आहे. आता याला पण आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आता गाईज आपण यात धने पावडर, गरम मसाला आणि हळद ॲड केली आहे. आता यांना पण मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि यात थोडंसं पाणी टाकून आपण याची ग्रेव्ही रेडी करून घेऊ, म्हणजे स्टफिंग रेडी करून घेऊ. आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली स्टफिंग रेडी झालेली आहे. आता गाईज आपण इथं पावभाजीचे पाव घेतले आहेत, त्यांना आपण सेंटरमधून असं कट करून घेऊ सुरीच्या साह्याने, तुम्ही बघू शकता. आता आपण ताव्यामध्ये अमूल बटर किंवा तुम्ही कोणतं पण बटर घेऊ शकता, मी प्रमोशन नाही करत आहे. आता आपण ताव्यावर बटर पूर्णपैकी स्प्रेड करून घेऊ, पसरवून घेऊ, म्हणजे चमचीच्या साह्यानेच. गाईज आता आपण इथं पाववर लावण्यासाठी स्टफिंग रेडी करतो आहे. त्यात आपण कढईमधला मसाला 1 चमचा घेतला आहे आणि त्यात कापलेली कोथिंबीर घातली आहे आणि यांना आता मिक्स करून घेतलं आहे आपण ताव्यावर. खूपच छान इथं आपली स्टफिंग रेडी आहे. आता आपण पावला आत बाहेर दोन्ही बाजूंनी मसाल्यामध्ये शेकून घेऊ. आपण इथं पूर्ण पावाला मसाला लावतोय आत बाहेर, तुम्ही बघू शकता. आणि फ्लेम जी आहे आपली गॅसची ती बारीकच ठेवा, नाहीतर आपले मसाला आणि पाव दोघी पण जळू शकतात. आपण इथं गाईस पावाच्या मध्ये मसाला घालून आणि वरूनही मसाला लावून पावाला पूर्णपणे मसाल्याने कोट करून घेतलंय. गाईज आपला मसाला पाव इथं मस्तपैकी रेडी झालेला आहे. तुम्ही एकदा तरी याला घरी ट्राय करा. खूपच सोप्या पद्धतीने आपण इथं बनवला आहे मसाला पाव, तुम्ही पाहू शकता. सोप्या पद्धतीने कमी वेळात चमचमीत बनणारा मसाला पाव, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा हा पदार्थ तुम्ही एकदा तरी ट्राय करा. आमच्या घरात सर्वांना आवडतो. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेतले आणि यावर मस्तपैकी चीज आपण असं भरभरून टाकलंय आणि पुन्हा आपण इथं कोरिएंडर ॲड केला आहे. डोंट फॉरगेट टू ॲड कोरिएंडर ॲट लास्ट. तुम्ही पाहू शकता खूपच छान असं क्रिस्पी आपला मसाला पाव झाला आहे. अगदी तोंडाला पाणी येतंय मला बघून सुद्धा. प्लीज गाइज लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू 3S किचन चैनल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो के साथ. गाइज रेस्टोरेंट वाला चाउमीन अपनी जगह, ठेले वाला चाउमीन अपनी जगह, हम बनाएंगे घर का चाउमीन. इधर आओ, इधर देखो. गाइज वी ऑल नो रेस्टोरंट आणि ठेल्यावरचं चायनीज खूपच छान लागतं, पण आता आपण घरी कमी तेलामध्ये हक्का नूडल्स बनवणार आहेत. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं चाउमीन आवडतं. आता गाइज आता आपण एका कढईमध्ये वॉटर बॉईल करून त्यात मीठ आणि तेल टाकलं होतं. आता आपण ह्यात आपले हक्का नूडल्स ॲड केलेत, त्यांना थोडंसं मोकळं करून घेतलं आपण. आता आपण यांना शिजण्यासाठी झाकण लावून ठेवून देऊ. आता आपण इथं चॉप केलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, गाजर आणि थोडीशी तिखट मिर्च आणि कॅबेज घेतला आहे. आता गाइज आपले नूडल्स रेडी झाले आहेत. आता आपण एका चाळणीमध्ये याचं सर्व पाणी गाळून घेऊ आणि यांना त्यावर आपण असं स्प्रेड करून घेतलं आहे, जेणेकरून हे एक दुसऱ्याला चिटकणार नाही. आता आपण कढईमध्ये 1 किंवा 2 चमचे तेल घेतले आहे, त्यात चॉप केलेला कांदा ॲड केला आहे. आता यांना आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ, तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्यात गाजर टाकले आणि चॉप केलेला टोमॅटो ॲड केला आणि चॉप केलेला कॅबेज ॲड करतो आहे आणि कॅप्सिकमसुद्धा त्याचबरोबरच.
आणि ह्यात ही चॉप केलेली शिमला मिरचीच आहे दोघी पण, आणि यात थोडंसं नमक टाकून आपण यांना फ्राय करून घेऊ. आता गाईज आपण इथे व्हेजेसला मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि ह्यात झाकण ठेवून आपण यांना फ्राय करून घेऊ, छानपैकी शिजू देऊ. म्हणजे आता आपल्या व्हेजेस इथं फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता गाईज आपण इथं सॉसेस ॲड करणार आहोत. इथं आपण रेड चिली सॉस ॲड करतो आहे, त्यानंतर आपण इथं ग्रीन चिली सॉस ॲड करू. यात आपण शेजवान चटणी ॲड करतो आहे, स्पायसी येण्यासाठी स्पायसी बनवतो आहे आपण इथं आपले हक्का नूडल्स. आणि त्यानंतर आपण इथं सोया सॉस ॲड करणार आहोत सर्वात मेन. आता आपण यांना पण मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया आणि यांना पण आपण फ्राय करून घेतलं इथं. आता आपण यात टाकणार आहोत अंदाजे अर्धा चमचे मिरी पावडर. बऱ्याच वेळा घरच्या जेवणाचा आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि आपल्याला बाहेरून असं काहीतरी चटपटीत मागून खाण्याची इच्छा नेहमीच होत असते. गाईज आपली इथं ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि आता आपले बॉईल केलेले नूडल्स आपण यात ॲड करूया. तुम्ही एखाद्या चिमट्याच्या साहाय्याने पण यांना मिक्स करू शकतात इझिली. आमच्या घरात चिमटा अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही एका चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करतो आहे. बघा मस्तपैकी आपले नूडल्स इथं झाले आहेत. वा वा एकदम छानच. आता आपण यात स्वादानुसार मीठ टाकूया, पुन्हा यांना हलवून घेऊ. आपले नूडल्स एकमेकाला चिपकत नाही आहे, एकदम मस्तपैकी असे मोकळे झाले आहेत. आता आपण एका बाउलमध्ये यांना काढून घेऊ. गाईज तुम्ही हक्का नूडल्स कशासोबत खातात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण इथं याला कॅबेजने गार्निश करतो आहे मस्तपैकी बारीक कापून. हे बघा खूपच छान आपले हक्का नूडल्स बनले आहेत. अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर पुढची रेसिपी बघूया. गाईज आपली पुढची रेसिपी ही चीज गार्लिक ब्रेड आहे. गाईज ही रेसिपी अगदी मोजक्या वस्तूंमध्ये बनणारी आहे. शेवटपर्यंत बघा, नक्की बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आम्ही फक्त फर्स्ट टाइम ट्राय केली ही रेसिपी आणि आमच्या घरात सर्वांना आवडली. खूपच छान अशी ही रेसिपी आहे. चला तर बनवूया. एका कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे, त्यात आपण लसूण घेतले आहे. लसूण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. आता गाईज इथं लसूण गोल्डन ब्राऊन होता तोपर्यंत आपण यांना फ्राय करून घेऊ मस्तपैकी. असं तुम्ही सतत लसूणला हलवत राहा म्हणजे ते खाली जळणार नाही. आता बघा तुम्ही मस्तपैकी आपले गोल्डन ब्राऊन झाले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये यांना काढून घेऊ. आणि आता आपण इथं तुम्ही कोणतं पण बटर घेऊ शकतात. ओके, सो सर्वात पहिले आपण इथं चमच्याच्या साह्याने किंवा तुम्ही कशाच्या पण साह्याने यांना मॅश करून घ्या. बघा आपण इथं मस्तपैकी पूर्ण बारीक असं मॅश केलं आहे. आता यात आपण बटर, तुम्ही कोणतं पण बटर घेऊ शकता तुमच्यानुसार. आपण इथे एक बटर घेतला आहे, एक मोठा क्यूब घेतला आहे. आता आपण याला पण याच्यातच लसूणमध्येच याला मॅश करून घेऊ चमचीच्या साह्याने आणि याची एक पेस्ट बनवू आपण. तुम्ही इथं रेसिपी बनवताना आधीच बटर बाहेर काढून ठेवा जेणेकरून मॅश करायला इझी पडेल. जर तुम्ही इन्स्टंटली फ्रीजमधून बटर काढणार तर ते हार्ड होईल तुम्हाला मॅश करण्यासाठी. बघा बरं, आता आपली इथं मस्तपैकी एक मऊ पेस्ट बनवून रेडी झाली आहे छानपैकी. आता आपण ह्यात कोरिएंडर ॲड करू म्हणजेच कोथिंबीर, आणि ह्यात आपण चिली फ्लेक्स ॲड केलेत, थोडासा पेरी पेरी मसाला आणि चवीनुसार मीठ. आता आपले सर्व मसाले वगैरे ॲड करून झाले आहेत. आता आपण मस्तपैकी याला इथं मिक्स करून घेतलं आहे. आता इथं एक सॉफ्ट पेस्ट बनून झाली आहे. आता आपण पावची लादी घेतली आहे, तो आपण इथं पावला मध्ये भागून कापून घेतलं आहे. आपण असे त्याची 2 फोडी केले आहेत. आता आपण ह्यावर आपली रेडी झालेली पेस्ट स्प्रेड करून घेऊ. आपण इथं 2 पार्ट्सवर ही पेस्ट छानपैकी पसरून घेतली आहे म्हणजे स्प्रेड करून घेतली आहे. आणि म्हणायला गेलं तर चीज क्यूब शिवाय चीज गार्लिक ब्रेडला टेस्ट येतच नाही, म्हणून तुम्ही जेवढं पटेल तेवढं चीज तुम्ही ॲड करा. मस्तपैकी असं भरभरून चीज टाका. आमच्या घरात खूप सारे ब्रेकफास्टमध्ये फूड्समध्ये चीज ॲड केलं जातं. असं चटपटे वस्तूमध्ये तर नक्कीच केला जातो. त्यावर आमच्या घरात मोझरेला चीजसुद्धा अवेलेबल असतं एनी टाईम, म्हणून आम्ही इथं अजिबात हलगर्जीपणा केलेला नाही आहे टाकायला. तर चीज वगैरे टाकून झालेलं आहे. आता हा बेक करण्यासाठी रेडी आहे. आपण यावर चिली फ्लेक्स ॲड करतो आहे वरतून आणि थोडासा पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही बेक केल्यानंतर पण टाकू शकता. आता आपण इथं 150 डिग्रीवर 1 मिनिटासाठी याला बेक करून घेऊ.
गाईज नेसेसरी नाही आहे की तुमच्या घरी ओव्हनच पाहिजे तेव्हाच तुम्ही बेक करू शकता. तुम्ही कढईमध्ये पण बेक करू शकता. तुम्हाला फक्त चीज गार्लिक ब्रेडला फॉईल पेपरने रॅप करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये बेक करून घ्यायचं आहे. आता आपल्या इथं चीज गार्लिक ब्रेड बेक होऊन झालेला आहे. अगदी छानपैकी इथं चीज एकदम मेल्ट झालेलं आहे. आता हा रेडी आहे खाण्यासाठी. गाईज आपला इथं स्पायसी चीज गार्लिक ब्रेड तयार आहे. आता आपण याला स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतले. आमच्या घरात गार्लिक ब्रेड सर्वांचंच आवडतं आहे. आमच्या घरात आठवड्यातून तर एकदा तरी बनतंच. खूपच छान ही रेसिपी आहे. अगदी सोपी, सिंपल. तुम्ही नक्की ट्राय करा. यासाठी आपण इथं बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे. आता आपण ह्या पनीरचे तुकडे ॲड केले आहेत. आता याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. आता गाईज आपण इथं स्क्वेअरच्या शेपमध्ये पोळी कापून घेतली आहे. त्यावर आपण मोझरेला चीज पसरवतोय. तुम्ही जास्त मोझरेला चीज पसरवा म्हणजे एक्स्ट्रा चीजी बनेल. यावर आपण शेजवान चटणी लावतोय. तुम्ही कोणती पण चटणी तुमच्या आवडीनुसार लावू शकतात. आजकाल शेजवान चटणीच खूप ट्रेंडला आहे, तर आपण इथं शेजवान चटणी ॲड केली आहे. आता ह्यावर आपण जे बनवून ठेवलेलं मिश्रण होतं ते ह्यावर पसरवतोय. तुम्ही असं दोघा हातांनी अगदी बरोबर सेंटरमध्ये या मिश्रणला पसरवा. इथं आपण ब्लॅक पेपर ॲड केलेले आहे. मार्केटमध्ये इझिली तुम्हाला ब्लॅक पेपर अवेलेबल होऊन जाईल. आता आपण पोळीच्या कॉर्नरला पाण्याने ओले करतोय जेणेकरून ते एक दुसऱ्याला चिपकून राहील. या पद्धतीने तुम्हाला एक पॉकेट बनवून घ्यायचं इथं. हे बघा छानपैकी तुम्ही याला चिपकवा म्हणजे ते निघणार नाही तळताना. आता आपण इथं फक्त एक डिझाईनसाठी काट्याच्या चम्मचने याला डिझाईन दिलेली आहे. बघा खूप छान असा एक पॉकेट तयार करून घ्या. आता आपण त्याच प्रकारे दूसरा पॉकेट तैयार करूँ. गाइज आई एम प्रीटी श्योर तुमने प्रसुमा मोमोज के रिव्यूज़ तो पक्का देखे होंगे यूट्यूब पे. हर कोई स्पॉन्सर कर रहा है. इट्स 235 फॉर 10 मोमो पीसेस विद अमेजिंग फ्लेवर. हमें मोमो को सिर्फ 5-10 मिनट्स पैन फ्राई करना है. उसके बाद थोड़ा पानी ऐड करना है. ट्राय करके ज़रूर बताना गाइज. लेट्स कम टू अवर पॉकेट पिझ्झा. आता आपल्या इथं 2 पॉकेट पिझ्झा तयार झाले आहेत. आपण आता याला तेलामध्ये फ्राय करून घेऊ. असं तुम्ही अगदी मंद आचेवर फ्राय करून घ्या जेणेकरून हे जळणार नाही. दोन्ही साईडने तुम्हाला खरपूस तळून घ्यायचे आहेत अगदी न जळता. इथं हा पॉकेट पिझ्झा जळला आहे कारण गॅस मंद आचेवर नव्हता, थोडासा हाय फ्लेमवर होता. तुम्ही पाहू शकता अजिबात हाय फ्लेम ठेवू नका. आता आपला हा रेडी झालेला आहे. आता आपण याच प्रकारे दुसरा पण पॉकेट पिझ्झा रेडी करून घेऊ. झटपट बनणारा, कमी वेळात बनणारा आपला पॉकेट पिझ्झा रेडी आहे. तुम्ही याला कॅचअप सोबत किंवा शेजवान चटणी या फिर मेयोनीज याच्यासोबत पण तुम्ही ट्राय करू शकता. खूपच छान क्रंची बनला होता. आमच्या घरात सर्वांना आवडला. आणि चला तर गाईज आता शेजवान चीज पनीर ब्रेड बॉल्सची रेसिपी बघूया. त्यासाठी 2 पावभाजीचे पावाचे तुकडे करून घ्यायचे आहे. त्याचा चुरा करून घ्यायचा. त्यातच 2 शिजवलेले बटाटे मॅश करून घ्यायचे. 2 चमचे शेजवान चटणी म्हणजेच 1 छोटी वाटी शेजवान चटणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा म्हणजेच एक जीव करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर पनीरचे छोटे छोटे तुकडे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाले की तळ हातावर तेल लावून बॉल्स तयार करून घ्यायचे. एक गोळा हातावर घेऊन चपटा भाग करून मोझरेला चीज किंवा चीज क्यूब टाकून घ्यायचा आणि एक व्यवस्थित बॉल तयार करून घ्यायचा. दोन्ही हाताने या प्रकारे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता आपण याच प्रकारे सर्व बॉल्स इथं रेडी करून घेऊ. हे बघा आता आपले बॉल्स रेडी झालेले आहेत सर्व अगदी छानपैकी. आता आपण एका कढईत तेल गरम करून एक एक बॉल्स तळून घेऊ. छान मस्त खरपूस गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. याच्या पद्धतीने सर्व बॉल्स तळून घ्या आणि याची काळजी नक्की घ्या बॉल्स आतमध्ये कच्चे नको राहायला. तुम्ही एका टूथपिकच्या साहाय्याने पण चेक करू शकतात बॉल्स आतमध्ये कच्चे आहेत की नाही. आता याच प्रकारे सर्व बॉल्स आपण इथं तळून घेऊ. आता आपले इथं सर्व बॉल्स तळून झालेले आहेत. तुम्ही टोमॅटो केचप किंवा शेजवान सॉस यासोबत पण खाऊ शकतात. एन्जॉय करा. असेच नवनवीन ब्रेकफास्ट रेसिपीसाठी 3S किचन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आणि बेल आयकॉनची घंटी वाजवा। हे बघा गाईज आपले इथं पनीर चीजी बॉल्स खाण्यासाठी अगदी रेडी आहेत। एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले। चला तर गाईज आता दुसऱ्या रेसिपीसाठी सुरुवात करूया। मुलांचा सर्वात आवडतीचा पदार्थ पहिला म्हणजे मॅगी आणि दुसरा म्हणजे पास्ता। हो, आज आपण पास्ताचीच रेसिपी बनवणार आहोत, जी सर्वांच्या घरात हमखास लहान मुलांसाठी बनवली जाते। त्यासाठी आपण इथं पास्ता घेतलाय। आपण इथं पास्ता अंदाजेनुसार घेतलाय। तुम्ही किती लोकांसाठी बनवत असाल त्या मानानेच तुम्ही इथं पास्ता घ्या। त्यानंतर आपण इथं जेवढा पास्ता घेतलाय त्यात 1 ते 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। त्यानंतर अर्धी पळी तेल आणि अर्धा चमचे मीठ। त्यानंतर 15 ते 20 मिनिटं हाय फ्लेमवर आपण इथं पास्ता बॉईल करून घेतला। हे बघा तुम्ही हाताने दाबून चेक करू शकता पास्ता आपला शिजला आहे की नाही। आता आपण एका चाळणीमध्ये सर्व पाणी याचं नितळून घेतलंय आणि अशा प्रकारे मोकळा केलाय, जेणेकरून ते एकमेकाला चिपकणार नाही। आता एका कढईत 1 ते 2 चमचे तेल टाकून आपण यात बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेऊ। त्यातच बारीक कापलेला लसूण, त्यानंतर बारीक कापलेली मिरची छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपण यात आल्याची पेस्ट ॲड केलेली आहे। आता इथं आपल्या वेजेस कच्च्या नको राहिला म्हणून सविस्तरपणे आपण फ्राय करून घेऊ। त्यानंतर यात आपण एक चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे। त्यात आपण पास्ता मसाला ॲड करतोय। हे बघा आता इथं सर्व वेजेस एकदा मिक्स केल्यानंतर यात आपण अर्धी शिमला मिर्च कापलेली ॲड केली आहे। आता पुन्हा एकदा सर्व वेजेस छानपैकी मिक्स करून घ्या। त्यानंतर यात आपण ग्रीन चिली सॉस ॲड केलाय। मुलांना पास्ता हा कोणत्याही फ्लेवरमध्ये असला तरी पण ते खूप आवडीने खातात। आता आपण यात ॲड करतोय रेड चिली सॉस। तुम्हाला पास्ता किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही स्पायसी सॉस आणि स्पायसी मसाले ॲड करा। त्यानंतर यात आपण 1 चमचा व्हिनेगर ॲड केले आणि आपण स्पायसी बनवतोय म्हणून शेजवान चटणी। आता ही ग्रेव्ही बॅलन्स करण्यासाठी यात आपण केचप ॲड केलाय, हा ऑप्शनल आहे। आता पुन्हा ग्रेव्ही छानपैकी मिक्स केल्यानंतर यात आपण सोया सॉस ॲड करणार। सोया सॉस आपण चायनीज फूडमध्ये ॲड करतो। आपण याला पास्तामध्ये किंवा मॅगीमध्ये पण ॲड करू शकतो। जर तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा तरी करून बघा, याच्याने पण टेस्ट इन्क्रीज होते। आता यात आपण आपले बॉईल केलेले पास्ता ॲड केले आहेत आणि एकदा पुन्हा पास्ता छानपैकी मिक्स केल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकलंय। बघा आपला पास्ता अजिबात चिपकत नाहीये, कारण आपण याला आधीच स्प्रेड करून ठेवलं होतं एका प्लेटमध्ये। आता आपण एका बाउलमध्ये पास्ता काढून घेऊ। इझी आणि क्विक रेसिपी आहे, सकाळच्या स्कूल टिफिन बॉक्ससाठी तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना नक्की आवडेल। जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलं नसेल तर इन्स्टंट रेसिपी आहे। आता आपण ह्यात मोझरेला चीज ॲड केलं आहे। जर तुम्ही घरच्या लोकांसाठी बनवत असाल म्हणजे ब्रेकफास्टसाठी तर तुम्ही मोझरेला चीज ॲड करून नक्कीच पास्ता ट्राय करा, खूपच छान लागतो। आता आपण इथं 1 मिनिटासाठी आपला पास्ता ओव्हनमध्ये ठेवला आहे। हे बघा मोझरेला चीज अगदी छानपैकी मेल्ट झाला आहे। आता आपण ह्यात मेयोनीज ॲड करतोय। तुम्ही नक्की ट्राय करा, ह्या पद्धतीचा पास्ता तुम्हाला नक्की आवडेल व मुलांनाही खूप आवडेल। अशाच नवीन रेसिपीसाठी 3S किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय।